मा बोलवलत मला? हां, निर्मला जरा एक महत्त्वाचं काम होतं. आमचा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तुला सांगतोय. कार्यक्रमाच्या वेळेला शालिनी आणि त्यांच्या बाबांच्या जरा जवळपासच राहतो. त्यांनी मध्येच कार्यक्रम सोडून जायला नको ना म्हणून. मा मला नाही कळलं. आयुष्याच्या या वळणावर असल्या डावपेचांना तोंड द्यावं लागेल याची कल्पना सुद्धा केली नव्हती आम्ही कधी. मा तुम्ही नका काळजी करू. तुम्ही जसं सांगितलं ना तसंच होईल. त्यांचे वडील कार्यक्रम सोडून नाही जाणार. थँक्यू. आमचा विश्वास आहे तुझ्यावर. ये हा तू. जी. On the basis of the customer's expectation. This is possibly only when the company sells to a limited numbers of customers. The customers relax babes. हळू वाच जरा. हां, आणि जरा मोठ्याने वाच. तोंडात पुटपुटू नकोस. एवढं करण्यापेक्षा लेक्चर्स अटेंड केली असतीस ना तर रेफरन्सने सगळं ग्रास्प झालं असतं आणि सगळं कळलं असतं तुला. म्हणजे आईसारखं बोलू नकोस आता. हे सगळं लेक्चर अटेंड करून ग्रास्प वगैरे हे सगळं नाही केलं ना तरी चांगले मार्क्स मिळवेन मी. हो का? कसे काय? ते बघशील. कॉपी करणार असशील. अजून काय? एवढं सगळं दुसऱ्यांदा कोण लिहिणार? पेपर मिळवलास की काय? पेपर मिळवले असते तर असा तुझ्याबरोबर गाडीत बसलो असतो. पिक्चरला नसतो गेलो मित्रांबरोबर. हो. हॅलो. हां, कोण बोलताय? तुला माहिती मी आता कोणाबरोबर बसले? सागर सरदेसाई. त्याला जर कळलं ना की तुम्हाला असा त्रास देतोय काही खरं नाही तुझं. पुन्हा जर फोन करशील ना तर आय विल कॉल द पोलीस. तुला ब्लँक कॉल्स येत आहेत? आहे रे कोणीतरी एक स्टुपिड. SMS करतो, फोन करतो, आय लव्ह यू म्हणे. अरे क्या बात है. अरे तो बिचारा एवढे कॉइन्स खर्च करतोय आणि तू त्याला काउंटही करत नाहीस. हा, शट अप सागर. दिस इज व्हेरी बॅड रूपा, रिअली व्हेरी बॅड. गप्प बसशील? एक तेवढं टेन्शन आहे मला का वैताग आलाय. अरे पण आता तू मला का टेन्शन देतेस? वाच ना प्लीज. तू नाही वाचलंस तर मी पास कसं होणार? आता एवढा आग्रह करतोयस तर वाचते. सो स्वीट. In this case, the company projects for the future sales depending upon the past sales. The company can होय येतोय. आम्ही येतोय. हो येतोय सांगितलं ना. हो ठीक आहे. हां साहेब. हां निघायचं ना? होय निघायचं. नाही 3 वाजून राहिले म्हटलं. धाकट्याच्या प्रोग्रामला जावं लागते. होय तू चहा घेतलास का? नाही मी जेवलो आत्ताच. बरं ठीक आहे, तू निघ, मी आलोच. बरं. चला निघायला हवं. निघायचं तर असतंच, पण आज एवढ्या घाईगडबडीने कुठे? ती आज एक पत्रकार परिषद आहे. मेघनाने नवीन शाळा सुरू केली आहे ना. सरदेसाईंची सून शाळा काढते. मी ही सरदेसाईंची सूनच नाही का? मी येऊ कार्यक्रमाला? मॅडम, राजा असला ना
तरी एका मेहनत 2 तलवारी ठेवता येत नाहीत. शालिनी येत आहेत. कमॉन वेजू, तुला काय वाटतं? मला तुला न्यावंसं वाटत नाही? पण सगळीकडेच मनासारखं वागता येत नाही. काही गोष्टी मनातच ठेवाव्या लागतात. बाकी कुठे नाही नेलं तरी चालेल, पण मनातून तरी. कधीच नाही. मनाने तू माझी बायकोच आहेस. हो, पण हे मन 4 चौघात नाही नेता येत ना तुम्हाला. तुमच्यासोबत मानानं बसावं ही इच्छा दाबून टाकावी लागते मनातच. त्याला इलाज नाही. तुला 4 चौघात मिरवणं हवं की माझ्याजवळ असणं? तसं नाही, पण तुमच्या यशापयशात जो मान शालिनीला आपसूक मिळतो, आग्रहाने मिळतो, त्याचं कधी कधी अप्रूप वाटतं, असूयाही वाटते. दुसऱ्याकडे काय आहे यापेक्षा आपल्याकडे काय याची किंमत जाणार. म्हणजे मग कशाचीच असूया वाटत नाही, कशाचंच अप्रूप वाटत नाही. बरोबरीने चालायचं मान्य केलं ना, तर मग बरोबरच चालायचं. स्पर्धा गेली मग त्रास होतो. किती छान बोलतोस. असाच बोलत बस ना माझ्याजवळ. आज नाही केलास तर नाही चालणार. आत्ता साडी बदलणार की निघणार? गौरी, तुला एक विचारायचं होतं, बरं फोन केलास. कुठली साडी नेसू? नाही म्हणजे तुझ्या कॅमेरात छान दिसली पाहिजे ना, म्हणून विचारते. चालेल, मग ती ब्लू चालेल? ब्लू ग, असं काय करते? त्याच्यावर अशी मोठी येलो ग्रे अशी मोठी मोठी फुलं आहेत आणि अशी छान त्याला अशी ब्लू बॉर्डर आहे, अशी मस्त. हा, ओके. ठेव ठेव, लगेच ठेव, मी ही निघाले बघ. चल. अरे देवा, सकाळ सकाळ देवाचं नाव घेतेस? तसं नाही, आता गौरीचा फोन होता, तिला विचारून घेतलं बरं का साडी कुठली नेसू, पण कानातलं कुठलं घालू हे विचारायचं राहिलं. नाही काय गायत्री, मेघना वहिनी शाळेबद्दल काय बोलणार हे ऐकायला लोक येणार आहेत. हो ना, मग छान साडी नको नेसायला? आणि मग नंतर आमचा फॅमिली फोटोग्राफ होईल ना, त्याच्यात अगदी मिसमॅच नको ना दिसायला. तुमच्याशी काय बोलत बसणे मी. चला बाजूला व्हा, मला आवरायचंय. अरे देवा. लक्ष्मी, काय करते ग तू? व्हॉट आर यू वर्किंग? ओ, पोटॅटो कटिंग. कुठला पदार्थ करते तू? तुला काय करायचंय? अरे काय करायचं म्हणजे चव नको का घ्यायला? दे ना थोडं डिश मध्ये, दे ना, काढून दे ना. ए, हात लावू नका. चल. सण बी नाही का आज काही? वय, सणच म्हणायचं. मासाहेबांनी शालिनी वहिनींच्या वडिलांच्या शाळेला जाहीर मदत करायचं ठरवलंय. आता एवढी गोड बातमी, मग काहीतरी गोड बनवाय ना ग. पण बातमी खरी आहे का? नाही म्हणजे बातमी खरी आहे का? जर बातमी खरी नसेल, खोटी असेल, तर तू केलेला पदार्थ वाया जाईल ना. काय म्हणायचं काय रे तुला? म्हणायचं काही नाही, जरा चव घेऊन बघू का? हात लावायचं काम नाही, संध्याकाळी मिळत. चल. अरे बापरे, संध्याकाळी मिळेल. चल
जाऊ का मग खरंच? मग मेघना वहिनींच्या बाहेर आल्या तर लईच तोंड चालतं याच. ग्राहक हित लक्षात घेता व्यवसाय एक्सपॅन्ड करणं हा अमृत डेअरीचा, सरदेसाईंच्या डेअरीचा पहिला उद्देश. कागदोपत्री जरी ही डेअरी एका कुटुंबाच्या नावावर असली तरी देखील व्यावहारिकदृष्ट्या ती तुमची म्हणजे आमच्या ग्राहकांची आहे. तेव्हा ग्राहक हित यातच आमचं हित आहे. व्यवसाय वाढला, व्याप वाढले, उद्योग वाढला की परिसर उद्ध्वस्त व्हायला लागतो. सिमेंट जंगल, प्रदूषण अशी अनेक कारणं असतात त्याला. पण अमृत डेअरीने ही काळजी घेतलेली आहे. अमृत डेअरीच्या आजूबाजूचा परिसर हिरव्यागार वनश्रीने नटलेला आहे. मुंबईच्या माता आपल्या मुलांसाठी अमृत डेअरी दुधालाच पसंती देतात, यातच सगळं काही आहे. डेअरी उद्योगाबरोबरच सरदेसाई कुटुंब अनेक उपक्रमांमध्ये सहभागी असतं. म्हणजे क्रीडा असो, संगीत महोत्सव असो, गणेश उत्सव असो, या सगळ्यामध्ये कर्तव्य आणि आस्था या दोन्ही गोष्टींमध्ये सरदेसाई कुटुंब सहभाग घेतं. आज आम्ही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एका नवीन क्षेत्रात पदार्पण करत आहोत. समाजाची मूलभूत गरज असलेल्या शिक्षण क्षेत्रात आम्ही आज पाऊल ठेवत आहोत. एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेची स्थापना आम्ही करत आहोत. माझे सासरे श्री केशव पुंडलिक सरदेसाई यांच्या नावाने या शाळेची घोषणा करताना मला मनस्वी आनंद होतोय, प्रचंड अभिमान वाटतोय. काय म्हणाल्या त्या? नवीन शाळा? आपण पुढे ऐकूया. डेअरी जवळच्या तळ्याकाठी ही शाळा उभारली जाणार आहे. शांतिनिकेतन सारख्या बैठ्या इमारतींनी विस्तीर्ण प्रदेशावर ही पसरलेली असेल. शशी प्रभू हे आर्किटेक्ट आहेत. हे या संकुलाची संपूर्ण रचना करणार आहे. साधारणतः 1 कोटीच्या आसपास हे प्रोजेक्ट असेल. त्यात तर वेगळ्या शाळेच्या संदर्भात बोलतायत. आपल्या शाळेबद्दल तर काही बोलल्याच नाहीत. मेघनाला तर मी तुमच्या शाळेबद्दल शब्द टाकायला सांगितलं होतं आणि ती तर काहीतरी भलतेच बोलते. आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मग आपल्याला बोलावलं कशाला इथं? हे बघ शालू, त्यांना सुद्धा शाळा सुरू करावीशी वाटते. हे काही कमी आहे का? अहो पण असंच होतं तर त्यांनी आपल्या गावातल्या शाळेला निधी द्यायचं कबूल का केलं? आणि तुम्हाला आता या वयात इतक्या लांबून कशाला बोलवून घेतलं? असू दे ग, शुभ कार्याला आपण आशीर्वाद देऊया. चल निघूया. बसा. महासाहेबांनी तुम्हाला बसायला सांगितलं.
यासंबंधी पुढील तपशील सुलोचना देवी सरदेसाई म्हणजे मासाहेब तुम्हाला देतील. मा आमच्या धाकट्या सुनेनी पाहिलेलं हे भव्य दिव्य स्वप्न त्या भव्यतेसह लवकरात लवकर पार पाडावं अशी आमची इच्छा आहे. त्या दृष्टीने जी काही पावलं उचलायची आहेत त्याला आम्ही लवकरात लवकर सुरुवात करतोच आहोत. मग ही शाळा प्रत्यक्षात कधी सुरू होईल असं तुम्हाला वाटतं? जितक्या लवकरात लवकर सुरू करता येईल त्या प्रयत्नात आम्ही आहोत. पण त्याआधी आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल आम्हाला आपल्याशी बोलायचं आहे. ते म्हणजे दापोलीसारख्या एका छोट्या शहरामध्ये एक शाळा आहे. त्या शाळेचं नाव आहे मुक्तांगण. ही शाळा आत्ता फक्त प्राथमिक शाळा आहे आणि या शाळेचं नूतनीकरण करावं असं आमच्या मनात आहे. ही आत्ता जी प्राथमिक शाळा आहे ही माध्यमिक शाळा व्हावी या प्रयत्नात आम्ही आहोत. शाळा चालवतात आमचे व्याही रानडे गुरुजी. तेव्हा लवकरात लवकर या प्राथमिक शाळेची ही माध्यमिक शाळा करण्याच्या आम्ही प्रयत्नात राहू. आम्ही रानडे गुरुजींना विनंती करतो की 20 वर्षापूर्वी त्यांनी दापोलीला ज्या शाळेचा प्रकल्प चालू केला त्याबद्दल त्यांनी आपल्या सगळ्यांना माहिती द्यावी. गुरुजी.